नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तुम्ही गाडी सर्व्हिस सेंटरला देताय सर्व्हिस करण्यासाठी युजिंग पिकअप ड्रॉप फॅसिलिटी किंवा काही काम करण्यासाठी युजिंग पिकअप ड्रॉप फॅसिलिटी. या 4-5 गोष्टी नक्की तुम्हाला लक्षात ठेवायचे. ते म्हणजे गाडीचा चारी बाजूनं प्रॉपरली व्हिडिओ काढा, कारण जे कॉर्नर्स असतात किंवा गाडीला जर डॅमेज झाला ना तर तुमच्या गाड्यामध्ये विनाकारण ते पडू शकतो. दुसरं मित्रांनो, तुमची गाडीचं आहे ना एक्झॅक्टली किलोमीटर किती झालंय ना ते तुम्हाला माहिती पाहिजे. नाही तर काय होतं, बऱ्याच वेळा तुमची गाडी मिसयूज केली जाते दुसरीकडे सुद्धा त्यांच्या पर्सनल कामासाठी. ओके, व्हॅल्युएबल्स असतात त्या कुठल्याही गोष्टी गाडीमध्ये ठेवायच्या नाहीयेत. जर त्या ठेवल्या तर त्या चोरी जाण्याच्या शक्यता असतात आणि अशा वेळेस सर्व्हिस सेंटर जबाबदारी घेणार नाही. अजून एक खूप इम्पॉर्टंट आहे, बरेच लोक इग्नोर करतात, ते म्हणजे मित्रांनो हे जे स्पेअर टायर आहे ना, तो स्पेअर टायर सुद्धा चेक करायचं तुम्हाला की ॲज इट इज ओरिजिनल आहे का नाही, किंवा त्याला मार्किंग करून ठेवा. आणि जे बाकीचे टूलकिट वगैरे राहतात ना ते सुद्धा मित्रांनो तेच तुमचे आहेत का नाही ह्यासाठी सुद्धा मार्किंग करून ठेवा. काय होतं, बऱ्याच वेळा टायर पण रिप्लेस केला जातो आणि टूलकिट पण चेंज मित्रांनो केलं जातं, दुसऱ्या कोणाला दिलं जातं. तर या मित्रांनो 4 गोष्टी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायच्या जर तुम्ही पिकअप ड्रॉप फॅसिलिटी यूज करत असाल. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी इंस्टा पेजला आपल्या फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.